आता आपण बघतोय सायन्स क्लास 7चा चॅप्टर वेस्ट वॉटर स्टोरी. ह्याचे शॉर्ट्स नोट्स आपण बघतोय. इझिली आपण कसा चॅप्टर लक्षात ठेवू शकू एक्झामच्या आधी ते आपण बघतोय. आता वेस्ट वॉटर स्टोरी. व्हॉट इज वेस्ट वॉटर हे विचारलं तर लिहायचं उत्तर यूज वॉटर फ्रॉम होम, स्कूल्स, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, काही पण म्हणजे कुठून पण आलेलं यूज वॉटर इज कॉल्ड एज अ वेस्ट वॉटर. सो यूज वॉटर from home, office, school, college, hospital, industry, factory is called as a wastewater. Wastewater काय म्हणजेच काय असतं? इट इज डर्टी. इट कंटेन्स, मग वेगवेगळं हे त्याच्यामध्ये कंटेंट होतात. काय असतं? फूड असेल, ऑइल असेल, सोप आहे, डिटर्जंट आहे, ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट म्हणजेच काय युरिन आणि फेसेस, केमिकल्स आहे, पेस्टिसाइड्स आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे. ओके, एन नंबर ऑफ गोष्टी आपण काही बोलू शकतो. इट ऑल्सो कंटेन्स प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक बॅग्स, फूड पार्टिकल्स. ओके, it can contain n number of items, so it contains these things. This water is unsafe. Obviously this is unsafe water and it must be cleaned before it is released or reused. Release म्हणजे काय? जेव्हा परत पाणी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये सोडलं जातं. आणि रियूज म्हणजे काय? बऱ्याच ठिकाणी वेस्ट वॉटर आहे ते झाडांना पाणी घालायला वगैरे यूज केलं जाऊ शकतं. ओके, बेस्ड ऑन ते कुठलं वॉटर आहे आणि ते कुठल्या लेवलला क्लीन केलंय त्याच्याप्रमाणे. Again, so short note, what is a wastewater? Use water from home, school, hospital, offices is called wastewater. It is dirty. It contains food, oil, soap, detergents, human and animal waste like urine and feces, chemical, pesticide, industrial waste. This water is unsafe. It must be cleaned or it must be treated before it is released or reused. My ह्याचाच एक्सटेन्शन आहे, why is wastewater harmful? आता व्हॉट इज वेस्ट वॉटर हा क्वेश्चन जर तुम्हाला जास्त मार्कासाठी आला तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचे हे पण पॉइंट्स लिहायचे. वेस्ट वॉटर इज डर्टी अँड अनसेफ म्हणून ते हार्मफुल आहे. इट इज डायरेक्टली रिलीज इन टू सी, रिव्हर, इट कॉजेस वॉटर पोल्युशन. म्हणजे काय? इफ इट इज डायरेक्टली रिलीज म्हणजे वेस्ट वॉटर आहे डायरेक्टली रिलीज केलं तर काय होईल की वॉटरचं पोल्युशन होईल. Polluted water can spread diseases like cholera, typhoid, jaundice, dysentery. It pollutes groundwater, soil and crops also. It is harmful for people, animal, plants, etc. आता हे जे हे आहे ह्याचं हे बेसिक या धड्याचं सार आहे. हेच क्वेश्चन थोडंफार सेंटेन्स इकडे तिकडे करून ह्यानेच तुम्हाला सीवेज एक्सप्लेन करायचंय, सीवेज ट्रीटमेंट एक्सप्लेन करायचे, व्हॉट इज सॅनिटायझेशन एक्सप्लेन करायचंय. सो हे मेन पॉइंट्स आहेत. हेच लक्षात ठेवून आता क्वेश्चन मध्ये वेस्ट वॉटर विचारलंय का, सीवेज विचारलंय का, सॅनिटेशन विचारलंय, त्याच्याप्रमाणे हे शब्द थोडेफार इकडे तिकडे करायचे. ओके, सो वाय इज वेस्ट वॉटर हार्मफुल? Wastewater is dirty and unsafe. If it is directly released into the sea or river or lake or ponds, it causes water pollution. Polluted water can spread diseases like cholera, typhoid, jaundice, dysentery. It pollutes groundwater, soil and crops. It is harmful for people, animal and plants. Okay. मग आता वेस्ट वॉटरच एक्सटेन्शन पुढे विचारलं सीवेज. मग व्हॉट इज सीवेज? सीवेज इज नथिंग बट वेस्ट वॉटरला सीवेज म्हणतात. वेस्ट वॉटर फ्रॉम home, schools, hospital, industries, factories is offices, industries, factories is called as a sewage. Sewage contains soap, detergent, human excreta, oil, chemicals, etc. It is a liquid waste and causes water and soil pollution. मग काय होतं? सीवेज मुळे काय होतं? It causes the water and soil pollution. Sewer system is a network of pipes that carries sewage to sewage treatment plant. What is a sewer system? It is a network of pipes. Okay, हे विचारतील what is sewer system? It is a network of pipes. It collects the sewage from home, offices, industries, etc., and it carries it to the sewage treatment plant. STP किंवा WWTP म्हणजे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, STP म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांट. ओके, ऑलमोस्ट सेमच आहे, पण सीवेज विचारलं तर थोडंसं इकडे तिकडे वर्ड्स आपण केलेले आहेत. ओके, सीवेज इज अ लिक्विड वेस्ट. इट कॉजेस वॉटर अँड सॉइल पोल्युशन. ओके, आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा आपल्याला विचारू शकतील की एक्सप्लेन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट किंवा सीवेज ट्रीटमेंट प्लांट. मग आता पहिले तर काय लिहायचं की मेन एम काय आहे या वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचं? इज टू क्लीन डर्टी वॉटर बिफोर सेंडिंग बॅक टू रिव्हर, लेक्स और सी और बिफोर रियुजिंग इट. बरोबर, का करतोय आपण हे सगळे ट्रीटमेंट? टू क्लीन द वॉटर. दिस प्रोसेस रिमूव्स फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल मॅटर दॅट हॅज पॉल्युटेड वॉटर.
और दिस प्रोसेस सिम्पली लिहू शकतो आपण, दिस प्रोसेस रिमूव्ह ऑल द इम्प्युरिटीज फ्रॉम द वॉटर अँड क्लीन्स द वॉटर. मग आता स्टेप्स काय आहेत, या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. मी पहिले जस्ट वरचं सांगते. तर फर्स्ट स्टेप काय आहे, बार स्क्रीन आहे. सेकंड आहे ग्रीट अँड सॅन्ड रिमूव्हल टँक, सेडिमेंटेशन टँक, एरिएशन टँक अँड क्लॅरिफाईड वॉटर. मग आपण असं पहिले फ्लोचार्ट सारखं पण दाखवू शकून मग एक्सप्लेन करू शकतो. कळलं? म्हणजे जेव्हा सीवेज ट्रीटमेंट प्लॅन मध्ये पहिले काय होतं, बार स्क्रीन, म्हणजे पहिले वॉटर कशातून पास केलं जातं, बार स्क्रीन मधनं. मग ते येतं ग्रीट अँड सॅन्ड रिमूव्हल टँक मध्ये, मग ते येतं सेडिमेंटेशन टँक मध्ये, मग येतं एरिएशन टँक मध्ये, आणि त्याच्या एंडला आपल्याला क्लॅरिफाईड किंवा क्लीन वॉटर मिळतं. या ह्याच्या स्टेप्स आहेत. ओके. मग आता फर्स्ट आहे बार स्क्रीन मध्ये काय होतं. सो फर्स्ट वेस्ट वॉटर इज पास थ्रू बार स्क्रीन. सोपं आहे. बार स्क्रीन म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवले की त्याच आपल्याला थोडंसं एक्सप्लेनेशन पुढे लिहायचंय. मग फर्स्ट वेस्ट वॉटर इज पास थ्रू बार स्क्रीन. लार्ज ऑब्जेक्ट लाईक प्लास्टिक बॉटल, बॅट, स्टिक्स आर रिमूव्ह फ्रॉम वॉटर. ओके. बार स्क्रीन म्हणजेच काय, जाळी असते. जाळीवरती वॉटर पास केलं की काय होईल, त्याच्यामध्ये जे काही लार्ज ऑब्जेक्ट आहेत ते दूर होऊन जातील. कळलं? म्हणजे वॉटर अर्ध म्हणजे प्युर सगळी घाण निघून गेली असं. सो फर्स्ट वॉटर इज पास थ्रू बार स्क्रीन. लार्ज ऑब्जेक्ट लाईक प्लास्टिक बॉटल, बॅग्स एक्सेट्रा रिमूव्ह फ्रॉम वॉटर. नेक्स्ट काय होतं, नेक्स्ट ग्रीट अँड सँड रिमूव्हल टँक. नेक्स्ट काय आहे, ग्रीट अँड सँड रिमूव्हल टँक. ऍज द नेम सजेस्ट वॉटर इज, आणि याच्यातून फक्त काय लक्षात ठेवायचं, ग्रीट अँड सँड आहे. सँडचं स्लोली लक्षात ठेवायचं. वॉटर इज पास स्लोली थ्रू दिस टँक. काय केलं जातं, या टँक मधून वॉटर कसं पास केलं जातं, स्लोली. का स्लोली पास केलं जातं, स्लोली पास केल्यामुळे पाणी काय होतं, त्याच्यामध्ये जे काही घाण आहे ती खाली तळाला बसते. ओके. सो वॉटर इज पास स्लोली थ्रू दिस टँक अँड सँड, पेबल्स, ग्रेट सेटल्स ऍट द बॉटम. कळलं काय होतं याच्यामुळे, सँड, पेबल अँड ग्रीट सेटल्स ऍट द बॉटम, किंवा सँड अँड ग्रीट सेटल्स ऍट द बॉटम. ओके. नेक्स्ट होतं सेडिमेंटेशन टँक. मग आपण बघितलं होतं लास्ट इयर. परत सेडिमेंटेशन टँक काय असतं, सेडिमेंटेशन मध्ये काय होतं की जे लाईट ऑब्जेक्ट असतात ते वरती फ्लोट होतात, जे हेवी ऑब्जेक्ट असतात ते खाली बसतात. वॉटर स्टँडस्टिल सोडलं जातं काही वेळ करता. बरोबर. सो सेडिमेंटेशन टँक मध्ये काय होतं, हेवी सॉलिड लाईक फेसेस सेटल्स ऍट बॉटम. दिस इज कॉल्ड एज अ स्लज. म्हणजे काय इथे सेटल होतं बॉटमला त्याला काय म्हटलं जातं, स्लज. अँड रिमूव्ड विथ स्क्रॅपर. हे स्लज कसं रिमूव्ह केलं जातं त्याच्यातून, सेडिमेंटेशन टँक मधून, विथ स्क्रॅपर. आणि लाईट सबस्टन्स लाईक ऑइल फ्लोट ऑन द ऑन टॉप अँड रिमूव्ड विथ स्कीमर. कशाने रिमूव्ह केलं जातं, स्कीमर. आता स्कीमर आणि स्क्रॅपर जरी नाही लक्षात राहिलं तरी सेडिमेंटेशन टँक मध्ये काय होतं, हेवी सॉलिड म्हणजे हेवी मटेरियल इज सेटल ऍट बॉटम अँड इट इज रिमूव्ड, अँड लाईट सबस्टन्स फ्लोट्स ऑन वॉटर, इट इज ऑल्सो रिमूव्ड. हे काम होतं सेडिमेंटेशन टँक मध्ये. ओके. आता सेडिमेंटेशन टँक मध्येच आपल्याला स्लज मिळतो. या स्लज वरती वेगळी शॉर्ट नोट होऊ शकेल, ती आपण नंतर बघू. नेक्स्ट काय होतं, एरिएशन टँक मध्ये जातं पाणी. ओके. एरिएशन टँक मध्ये काय होतं, एअर इज पंप्ड इन टू वॉटर. काय होतं, एअर इज पंप्ड इन टू वॉटर. एअर पंप केल्यामुळे काय होतं, सो एअर इज पंप्ड इन टू वॉटर. त्याच्यामुळे काय होतं, गुड बॅक्टेरिया ग्रो अँड इट अप द ऑर्गॅनिक वेस्ट. गुड बॅक्टेरिया ग्रो करून काय होतं, इट अप द ऑर्गॅनिक वेस्ट. आता क्लॅरिफाईड वॉटर. तर दिस क्लीन वॉटर इज डिसइन्फेक्टेड फर्दर विथ क्लोरीन अँड ozone to kill the harmful germs in it. Okay. And this clean water then discharge किंवा then release into river, sea or soil. सो अशा प्रकारे हे सीवेज ट्रीटमेंट प्लॅन मध्ये वॉटर क्लीन केलं जातं. हे याच्या स्टेप्स आहेत. परत मी फक्त स्टेप सांगते शॉर्ट मध्ये. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लॅन किंवा सीवेज ट्रीटमेंट प्लॅन मध्ये काय होतं, डर्टी वॉटर क्लीन केलं जातं. ऑल इम्प्युरिटीज आर रिमूव्ड अँड स्टेप्स आर बार स्क्रीन, जिथे लार्ज ऑब्जेक्ट रिमूव्ह होतात. ग्रीट अँड सँड रिमूव्हल म्हणजे माती रिमूव्ह होते त्याच्यातली. सेडिमेंटेशन टँक, इथे स्लज फॉर्म होतं. एरिएशन टँक आणि क्लॅरिफाईड वॉटर, हे ह्याचे स्टेप्स आहेत. ओके. नाउ व्हॉट इज स्लज. स्लज इज अ प्रॉडक्ट ऑफ सीवेज ट्रीटमेंट. काय स्लज, स्लज इज अ प्रॉडक्ट ऑफ सीवेज ट्रीटमेंट. इट इज अ सॉलिड वेस्ट. काय आहे, सॉलिड वेस्ट. पण त्या स्लज मध्ये पण ऍक्टिव्हेटेड स्लज इज अ 97% वॉटर असतं. ओके. म्हणजे जेव्हा स्लज डायरेक्टली ह्याच्यातून बाहेर येतं तेव्हा ते 97% वॉटर असतं. मग त्याच्यानंतर काय होतं की त्याला ट्रीट केलं जातं. या स्लजला जेव्हा ट्रीट केलं जातं तेव्हा इट रिलीजेस बायोगॅस. ओके. दिस बायोगॅस कॅन बी यूज ॲज अ फ्युएल. अँड ड्राईड स्लज इज यूज ॲज अ मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे काय, फर्टिलायझर.
म्हणजे हे सॉइल मध्ये टाकलं जातं सो दॅट सॉइल अगेन रिगेन्स इज न्यूट्रिएंट. ओके, जे मी एक्सप्लेन करते ते एक्स्ट्राचे पॉइंट आहेत, ते लिहिले तर अजून बेटर आहे. पण हे म्हणजे काय की स्लज काय आहे, स्लज इज अ प्रॉडक्ट ऑफ सिवेज ट्रीटमेंट. It is a solid waste. When it is treated, it releases biogas. Biogas can be used as a fuel. आपण हे इथे फर्दर लिहू शकतो. Biogas is used as a fuel and dried sludge is used as a manure. Okay. Okay. Now what good sanitation habits citizens should follow? आता ह्याच्यामध्ये हा पण परत कसं आहे कॉमन सेन्स टाईप क्वेश्चन, ह्याच्यामध्ये आपण बरंच काय काय लिहू शकतो, पण म्हणजे सोप्या शब्दामध्ये. तर सो टू स्टिकिंग द टेक्स्टबुक आपण काय लिहायचं, डू नॉट थ्रो ऑइल, प्लास्टिक, मेडिसिन, सॅनिटरी पॅड्स, केमिकल्स इन टू सिंक और ड्रेन्स. का, कारण त्याच्यामुळे इट चोक्स द ड्रेनेज सिस्टीम. यूज डस्टबिन फॉर सॉलिड वेस्ट लाईक टी लिव्स, फूड रिमेन्स, टॉयज ऑन इट, सॅनिटरी पॅड्स एक्सेट्रा. डू नॉट प्रॅक्टिस ओपन डिफिकेशन. It causes pollution and spread the diseases. Okay. Use septic tanks, composting toilets, low-cost sanitation methods. Keep surrounding and public places, public toilets clean. Inform municipal authority about open drains and get it treated. Request neighbors to maintain cleanliness and be considerate about everyone's health. Adopt good sanitation practice. Okay. सो अगेन हे सोपं आहे आणि हे बरेच कॉमन सेन्सचा आन्सर आहे. काय की डू नॉट थ्रो, काही पण सिंक मध्ये थ्रो करू नका. यूज डस्टबिन फॉर एव्हरीथिंग. यूज गुड हॅबिट्स. कीप युअर सराउंडिंग क्लीन. इन्फॉर्म म्युन्सिपालिटी इफ देर आर एनी ओपन ड्रेन्स. राईट. डू नॉट डेफिकेट इन ओपन. सो या सगळ्या गुड हॅबिट फॉलो करा. सो दॅट इज अ गुड सॅनिटेशन हॅबिट्स. ओके. कमिंग नेक्स्ट, हाऊ द सॅनिटेशन अँड डिसीजेस आर लिंक्ड. मग आता ह्याच्यावरून आपण दोन्ही पॉइंट दिलेत, व्हॉट इज गुड सॅनिटेशन अँड व्हॉट इज प्युअर सॅनिटेशन. मोस्टली तुम्हाला येणार की हाऊ ड्यू टू पुअर सॅनिटेशन डिसीजेस आर स्प्रेड, पण आपण दोन्ही बघू. तर व्हॉट इज सॅनिटेशन. सॅनिटेशन मीन्स प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज अँड गार्बेज. काय आहे सॅनिटेशन मीन्स डिस्पोजल ऑफ सिवेज अँड गार्बेज टू कीप द सराउंडिंग क्लीन. गुड सॅनिटेशन इन्क्लूड्स टॉयलेट्स, covered drain, clean drinking water, good sewage and water management. ओके. म्हणजेच काय गुड सॅनिटेशन म्हणजे काय की टॉयलेट्स अवेलेबल आहे, ड्रेन क्लीन आहे, ड्रिंकिंग वॉटर क्लीन मिळत आहे शॉर्ट मध्ये. गुड सॅनिटेशन प्रिव्हेंट्स पोल्युशन ऑफ सॉइल अँड वॉटर. इट प्रिव्हेंट्स हार्मफुल डिसीजेस, keeps healthy and clean environment, reduces chances of the epidemic or disease outbreak in the society. ओके. सो हे सिम्पल आहे. अगेन हे पण सगळं कॉमन सेन्स आहे. आपण रोजच्या आयुष्यामध्ये बघणाऱ्या गोष्टी आहेत, त्या फक्त आपल्याला त्या टर्म्स मध्ये सायंटिफिक टर्म्स वापरून आपल्याला ते आन्सर लिहायचं आहे. मग आता व्हॉट डज पुअर सॅनिटेशन मीन्स. पुअर सॅनिटेशन मीन्स सिवेज इज नॉट ट्रीटेड प्रॉपरली. ओके. पहिली गोष्ट काय, किंवा गार्बेज इज नॉट क्लीन प्रॉपरली. अनट्रीटेड सिवेज रिलीज इन रिव्हर, गार्बेज डम्प्ड एनीवेअर. ओके. ड्रेन्स आर ओपन. दीज आर ऑल व्हॉट बॅड सॅनिटेशन. बरोबर. मीन्स काय, सिवेज इज नॉट ट्रीटेड, गार्बेज इज नॉट प्रॉपरली कलेक्टेड, इट इज डम्प्ड एनीवेअर, ड्रेन्स आर ओपन, सो और ह्युमन्स आर डेफिकेटिंग इन ओपन. राईट. या सगळ्यांमुळे काय होणार, ऑल दिस विल गो इन टू वॉटर अँड सॉइल. सो इट विल पोल्यूट वॉटर अँड सॉइल. काय होईल, वॉटर अँड सॉइल विल गेट्स पोल्युटेड. सो नुसतं वॉटर पोल्यूट झाल्यावर काय होतं, नॉट जस्ट सरफेस वॉटर, ग्राउंड वॉटर ऑल्सो गेट्स पोल्युटेड और कंटॅमिनेटेड. करेक्ट. कारण अल्टिमेटली हे ग्राउंड मध्ये जातं. सो पीपल ड्रिंकिंग दिस कॉन्टॅमिनेटेड वॉटर सफर फ्रॉम वॉटरबर्न डिसीजेस लाईक कॉलेरा, टायफॉइड, डिसेंट्री, जॉन्डिस एक्सेट्रा. करेक्ट. अँड ऑल्सो देअर विल बी डिसीज आउटब्रेक्स ड्यू टू दिस प्युअर सॅनिटेशन. काय असणार, डिसीज आउटब्रेक्स कॅन हॅपन. करेक्ट. Disease outbreaks can happen. Okay. So this is a short note on good sanitation, bad sanitation. Apart from this, काही important points आहेत जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स मध्ये विचारू शकतील. सो eucalyptus trees absorb all surplus waste water and release pure water vapor. म्हणजेच काय, eucalyptus trees आपण यूज करू शकतो सिवेज वॉटर ट्रीटमेंटसाठी. कळलं. 22nd March is a World Water Day. What is 22nd March? World Water Day. UN undertook Water for Life mission from 2005 to 2015. UN म्हणजे United Nations undertook Water for Life mission from 2005 to 15.
आता कुठले बॅक्टेरिया काय कॉज करतात? सो बॅक्टेरिया विब्रिओ कॉलेरा कॉजेस कॉलेरा. ओके. सॅल्मोनेला सॅल्मोनेला पॅराटायफी कॉजेस टायफॉइड. कठीण आहे ती नावं लक्षात ठेवायला, पण हे सॅल्मन फिश असतं ना, सॅल्मन इल्ला पॅरा, कुठले पण पॅरासाइट म्हणतो आपण कुठल्या पण बॅक्टेरिया. सो पॅरा आणि टायफॉइड म्हणून टायफी. सॅल्मोनेला पॅराटायफी कॉजेस टायफॉइड. विब्रिओ कॉलेरा कॉजेस कॉलेरा आणि प्रोटोझोन्स कॉजेस डिसेंट्री. ओके. स्लज इज डिकम्पोज बाय अनारोबिक बॅक्टेरिया. अनारोबिक बॅक्टेरिया हे पण विचारतील. ओके. Sludge is decomposed by anaerobic bacteria and thus biogas is produced in this process. This biogas is used as a fuel or for generating electricity. Activated sludge is about 97% water. Activated sludge is about 97% water. Swachh Bharat mission started in 2016 in India. Okay. Vermi processing toilet. What is vermi processing toilet? Human excreta is treated by earthworms. It is cheap way of treating the sewage. On-site sewage disposal system काय काय? Septic tanks, chemical toilets, composting pits, etc. can be used for sewage disposal. सो अशा प्रकारे हा वेस्ट वॉटर स्टोरीचे आपण शॉर्टेस्ट फॉर्म ऑफ नोट्स बघितलेले आहेत. आणि म्हणजे मेन पॉइंट तेच आहेत की वेस्ट वॉटर काय आहे, म्हणजे वॉटर कसं पोल्यूट होतं आणि हे ट्रीटमेंट कशी त्याला केली जाते, हे ह्याचा मेन पॉइंट आहे. आपण जस्ट एकदा ह्याचे क्वेश्चन आन्सर्स बघून घेऊ धड्याखालचे. सो ह्याचे क्वेश्चन आन्सर्स मध्ये क्लिनिंग ऑफ वॉटर इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग पोल्युटंट. ओके. वेस्ट वॉटर रिलीज बाय हाऊस इज कॉल्ड एज अ सीवेज. आपण डोमेस्टिक सीवेज पण म्हणू शकतो. ड्राईड स्लज इज यूज एज मॅन्युअर स्लज. Drains get blocked by cooking oil and fats. What is sewage? Explain why it is harmful to discharge untreated sewage into river or seas. मग आपण हे बघितलं होतं व्हॉट इज सिवेज सिमिलर टू वेस्ट वॉटर. सिवेज काय असतं आपण हे आन्सर बघितलं होतं. सो हे लिहायचं आपण सिवेज काय आहे, की कुठून कुठून ते हे होतं आणि वाय इट अनट्रीटेड, इफ लेफ्ट अनट्रीटेड व्हॉट इट कॅन कॉज. त्या इथून जे सॅनिटेशन अँड डिसीजेसचं आपण लिहिलं होतं. If it left untreated, it will cause soil, water pollution, it will harm animals, humans and plants, etc. Why should oils and fats be not released in drain? ह्याचं आन्सर येईल की oils and fats gets hard and it blocks the pipes of the drainage as well as it blocks the pores. That is why the drainage system becomes ineffective and it puts the unnecessary load on the drainage system and cleaning of water does not become efficient or water can be cleaned efficiently. Okay. So that is the reason oil and fats should not be released. Again, oil and fats gets hard, they block the pipes, they clog the pores, due to which the filtration process doesn't remain effective and it affects the effectiveness of the water cleaning. Describe the steps involved in getting clarified water from wastewater. So जे आपण बघितलेलं सीवेज ट्रीटमेंट प्लॅनच्या ज्या 5 स्टेप्स बघितल्या होत्या, काय काय होतं? बार स्क्रीन, नंतर ग्रीट अँड सँड टँक, नंतर सेडिमेंटेशन टँक, मग एरिएशन टँक आणि मग क्लॅरिफाईड वॉटर ते सांगायचं. व्हॉट इज स्लज हे पण आपण बघितलं होतं आणि स्लज पासून बायोगॅस कसं येतो ते पण बघितलं होतं. अनट्रीटेड ह्युमन एक्सक्रीटा इज अ हेल्थ हजार्ड. एक्सप्लेन, म्हणजे बॅड सॅनिटेशनचं हे केलं होतं की त्याच्यामुळे काय होतं की हे सगळ्यात जास्त काय आहे की ग्राउंड वॉटर, सरफेस वॉटर, सॉइल सगळंच कॉन्टॅमिनेट होतं आणि जेव्हा आपण हे असं पाणी पितो त्याच्यामधून सगळे डिसीजेस स्प्रेड होतात. नेम 2 केमिकल्स यूज टू इन्फेक्ट वॉटर, क्लोरीन अँड ओझोन. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ बार स्क्रीन्स इन द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. सो इट removes the large objects from the water. At the start, water is passed to the bar screen. It removes the large object like plastic bottle, plastic bags, woods, etc. Okay, and then it sends the water to the next step for the cleaning. Explain the relationship between sanitation and diseases. हे पण आपण बघितलं होतं. सो हे एक्सप्लेन करायचं.
आउटलाईन युअर रोल ॲज अ ऍक्टिव्ह सिटीजन अबाउट द सॅनिटेशन हे पण आपण बघितलं होतं. आता हे जे क्रॉसवर्ड पझल याचे आन्सर आहे लिक्विड वेस्ट प्रोडक्ट इज सिवेज, सॉलिड वेस्ट एक्सट्रॅक्टेड इन द सिवेज ट्रीटमेंट इज कॉल्ड एज अ sludge. A word related to hygiene is sanitation. Waste matter discharged from human body is called as a excreta. Used water is wastewater. Pipe carrying sewage is sewer. Microorganism which causes cholera is bacteria. म्हणजे ते बॅक्टेरिया असतात, कारण इकडे विब्रिओ कॉलेरा एवढं किंवा कॉलेरा लिहिण्याएवढी जागा नाहीये. अ केमिकल टू डिसइन्फेक्ट वॉटर इज आयदर ओझोन किंवा क्लोरीन. तर इकडे ओझोन बसते, सो ओझोन. Next question about ozone. The statement of ozone. Ozone is essential for breathing. No, it's not true. It is used as disinfectant. True. It absorbs ultraviolet rays. True. Its proportion in air is about 3% false. So आपला आन्सर आहे B and C. तर अशा प्रकारे आपण हा वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचा चॅप्टर, वेस्ट वॉटर स्टोरीचा चॅप्टर केलेला आहे. तुम्हाला आमचं शिकवणं आवडत असेल, त्याने तुमच्या अभ्यासात जर मदत होत असेल, इझी होत असेल, तर कृपया आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हे व्हिडिओ दुसऱ्यांना पण पाठवा, जेणेकरून त्यांच्याही अभ्यासात मदत होईल. थँक्यू.